योद्धा न्यूज मराठी. 61 दिवसांच्या आंदोलनानंतरही न्याय मिळेना. समग्र शिक्षाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. न्यायाच्या प्रतीक्षेत 61 दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर उन्हातानात लढा देणाऱ्या एका आंदोलक कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू झालाय. अमरावती जिल्ह्यातील धारणी गट साधन केंद्रात कार्यरत असलेले श्री विजय बापूराव दामले विषय साधन व्यक्ती यांचे 9 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. या घटनेमुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासनाच्या दिरंगाईचा हा बळी असल्याची भावना व्यक्त होत आहे. आझाद मैदानावरील 61 दिवसांचा संघर्ष समग्र शिक्षा अभियानातील उर्वरित 13 कॅडरच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या 2 महिन्यांपासून आझाद मैदानावर आमरण व अन्नत्याग उपोषण सुरू आहे. विजय दामले हे देखील या आंदोलनात सक्रिय सहभागी होते. रखरखते ऊन आणि मानसिक तणाव यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. 61 दिवस उलटूनही ठोस निर्णय होत नसल्यानं आलेल्या प्रचंड तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सहकाऱ्यांचे म्हणणं आहे. 271 कर्मचाऱ्यांचा बळी, तरीही शासन सुस्त. समग्र शिक्षा संघर्ष समितीनं दिलेल्या माहितीनुसार सेवेदरम्यान आजवर तब्बल 271 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. विजय दामले हे या मालिकेतील 271वे बळी ठरलेत. धक्कादायक बाब म्हणजे कंत्राटी स्वरूपामुळे त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई किंवा पेन्शन मिळण्याची सोय नाही, ज्यामुळे दामले यांचे कुटुंब आता उघड्यावर पडले. नेमका पेच काय? 2024चा शासन निर्णय. शासनानं 2024 मध्ये समग्र शिक्षामधील अर्ध्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. उर्वरित कर्मचाऱ्यांची उपेक्षा. उर्वरित 13 कॅडरसाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती. अहवाल धूळ खातं. समितीचा अहवाल तयार होऊन 6 महिने उलटले तरी त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तारखांचा खेळ. बैठकांच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडली होती. त्यांनी सकारात्मक निर्णयाचा शब्द दिला होता, मात्र प्रत्यक्षात पदरी निराशाच आली. आता 14 मे रोजी मुख्य सचिवांची बैठक आहे. मुख्यमंत्री या बैठकीत तरी न्याय देणार का? समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा. समग्र शिक्षा संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष श्रीम योगिता बलाक्षे, सरचिटणीस इंजिनियर पराग चाटोरीकर, कार्याध्यक्ष श्री सुनील दराडे आणि चिटणीस श्री विवेक राऊत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मृत विजय दामले यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि 14 मेच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या समावेशाचा ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर शासनानं तात्काळ दखल घेतली नाही तर राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा असंतोष उफाळून येईल आणि निर्माण होणाऱ्या कोणत्याही अनर्थाला पूर्णतः शासन जबाबदार राहील असा इशारा संघटनेनं दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी.